सलग दुसऱ्या दिवशी बेस्टचा संप सुरूच आहे। जोपर्यंत ठोस निर्णय हाती येत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असं बेस्ट कृती समितीनं भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय। कालपासून बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे मात्र हाल झालेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सुद्धा सकारात्मक चर्चा झालेली आहे। बेस्ट कृती समितीचे पदाधिकारी उदय आंबोणकर यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी संवाद साधलाय। बघूयात। आपल्याबरोबर बेस्ट कृती समितीचे पदाधिकारी जे आहेत उदय आंबोणकर ते आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत। सर, कशा पद्धतीने काल ही चर्चा जी आहे ती पार पडली, नेमकं काय झालंय बैठकीमध्ये? काल जी बैठक झालेली आहे ती उत्साहवर्धक आहे हे निश्चितपणे सांगेन। कामगारांनी जी एकजूट दाखवले त्याचा परिणाम होताना दिसतोय आणि परिवहन मंत्रींनी ज्या ज्या गोष्टी तिथे आमच्या चर्चेमध्ये आल्या त्यातला जो महत्त्वाचा भाग जो विलिनीकरणाचा आहे त्याबाबत सरकार अतिशय पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये विचार करते हे आलेलं आहे। BST कामगारांचे पगार असतील, वेटलिस्ट कामगारांना जे समान कामाला समान दाम असेल त्याबाबत देखील त्यांनी सांगितलं की हो, हे व्हायलाच हवं आणि त्याचबरोबर रिटायर कामगारांचे जे पैसे आहेत त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे। प्रश्न एवढाच आहे की कालच्या बैठकीनंतर आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की हे सर्व जे काय आपण चर्चा केली त्याचं लिखित स्वरूपामध्ये मिनिट्स जर मिळाले तर ते कामगारांपर्यंत नेता येतील। कारण कुठलाही कामगार आता म्हणजे तो वाहतूकचा कामगार असेल, इंजिनिअरिंगचा असेल, वीज कामगार जे सर्वात मोठ्या प्रमाणात उतरले या आंदोलनामध्ये आणि इतर सर्व कामगार ऐकायला तयार नाही आहे। एक बघितलं आपण तर कालचा तुमचा संप यशस्वी झालाय। आजही बस रस्त्यावर धावताना पाहायला मिळत नाही। आज शनिवार असल्यामुळे फारसा तसा नागरिकांसाठी, मुंबईकरांसाठी फरक पडलेला पाहायला मिळणार नाही कदाचित। पण हे सगळं होत असताना आज संध्याकाळपर्यंत तोडगा निघेल असं वाटतं का? आमचा प्रयत्न आहे की हे आंदोलन थांबावं, कारण उद्या रविवारी नीटची परीक्षा आहे आणि जी मुलं येणाऱ्या याच्यामध्ये भारताचं भवितव्य ठरणार आहेत त्यांच्या आम्ही खेळू इच्छित नाही। त्यांचं जे काही करिअर पुढे घडायचं आहे त्यामुळे आमचा प्रयत्न राहील की आज जे काही मिनिट्स येतील त्या आधारावरती मग कामगारांची बैठक करून आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज।